महाविकास आघाडीचं जागावाटपाचं सूत्र ठरलं। ज्या मतदारसंघात ज्या पक्षाची ताकद जास्त त्यांना तो मतदारसंघ सोडला जाणार। खासदार प्रणिती शिंदेंकडून मराठा धनगर आरक्षणाचा मुद्दा संसदेत उपस्थित। राज्य आणि केंद्रात भाजपचं सरकार तरीही आरक्षणावर तोडगा नाही। सरकार महाराष्ट्रातला तणाव वाढवते, प्रणिती शिंदेंचा आरोप। पूजा खेडकरला खोटं अपंगत्वाचं प्रमाणपत्र देणाऱ्यांचे धाबे दणाणले। पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून डॉक्टरांचं पूजाला मदत करणाऱ्या प्रत्येकाच्या चौकशीचे आदेश, तसंच खोटं प्रमाणपत्र देणारं रॅकेट उघडकीस आणण्याच्या सूचना। लक्ष्मण हाकेंची ओबीसी आरक्षण बचाव जन आक्रोश यात्रा अहमदनगरच्या जामखेडमध्ये। मुख्यमंत्र्यांकडून केवळ मराठा समाजाचे लाड पुरवण्याचं काम सुरू असल्याचा आंदोलक वाघमारेंचा आरोप। मान्य होणार नाही अशा मागण्यांसाठी जरांगेंचं आंदोलन। लक्ष्मण हाकेंची टीका, तर जरांगे निवडणूक लढू शकत नाहीत, लक्ष्मण हाकेंचा दावा। घोटी टोल नाक्यावर आंदोलन केल्याप्रकरणी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांवर गुन्हा दाखल। 3 माजी आमदार, जिल्हा प्रमुख, महानगर प्रमुखांसह 200 ते 250 कार्यकर्त्यांवर घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। नाशिक पोलिसांचा भोंगळ कारभार। घोटी नाक्यावरील आंदोलनाप्रकरणी शिवसेनेच्या पदाधिकारी शोभा मगर यांच्या नावानं गुन्हा दाखल, मात्र त्यांचा 2023 मध्येच मृत्यू झाल्यानं खोटा गुन्हा दाखल केल्याचा ठाकरे गटाचा आरोप। म्हाडाकडून सुरू असलेल्या पात्रता निश्चिती अभियानासाठी आतापर्यंत गिरणी कामगारांकडून तब्बल 1,11,976 अर्ज दाखल। महारेरामध्ये रिक्त पदभरा, उच्च न्यायालयाची राज्य सरकारला नोटीस। रिक्त पद वेळेवर न भरल्यानं कामं ठप्प झाल्याची वकिलांची माहिती। पालिकेकडून मुंबईत खड्डे बुजवण्याचं काम युद्धपातळीवर। ज्या भागात खड्डे बुजवले गेले नाहीत त्या ठिकाणच्या दुय्यम अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस। मेट्रोची कामं सुरू असलेल्या ठिकाणीच खड्डे पडले, कारण तिथून अवजड वाहनं जातात, त्यासाठी अभियंत्यांना दोषी ठरवणं चुकीचं, रमेश भुतेकर यांची प्रतिक्रिया। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांचा पाणीसाठा वाढला। 7 धरणांमध्ये 58% पाणीसाठा। नांदेड जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे विष्णुपुरी धरण 80% भरलं। नांदेडकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली। लोणावळ्यालगतच्या मळवलीमध्ये बंगल्यात अडकलेल्या पर्यटकांची सुटका। ढगफुटी सदृश पावसामुळे चारही बाजूनं पाण्यात अडकलेल्या 20 ते 22 पर्यटकांची शिवदुर्ग रेस्क्यू टीमकडून सुटका। माजी खासदार सुनील मेंढेंनी घेतली भंडाऱ्यातल्या आसगावच्या पूरग्रस्तांची भेट। सरकारकडे आर्थिक मदतीची मागणी करणार, मेंढेंचं आश्वासन। नंदुरबारमध्ये एसटीच्या छतातून पाणी गळत असल्यानं प्रवाशांचे हाल। सीटच्या ठिकाणीच पाणी गळत असल्यानं विद्यार्थ्यांचा 15 किलोमीटर उभ्यानं प्रवास। छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाळी वातावरणामुळे बालरुग्णांच्या संख्येत वाढ। घाटी रुग्णालयात गॅस्ट्रो, व्हायरल फीवर, डेंग्यू सदृश आजाराचे सर्वाधिक बालरुग्ण। नंदुरबारमध्ये एसटीच्या छतातून पाणी गळत असल्यानं प्रवाशांचे हाल। सीटच्या ठिकाणीच पाणी गळत असल्यानं विद्यार्थ्यांचा 15 किलोमीटर उभ्यानं प्रवास। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।